काय 2 पावभाजी ना साधी तिखट. लाईन मध्ये या, लाईन मध्ये वा. चला माग, चला लाईन मध्ये या, लाईन मध्येच या. किती वेळची होतो आता 5 मिनिटांमध्ये येत आहेत. तुम्ही एक काम करा, तुमची ऑर्डर मला द्या, मी पावभाजी बनवून देतो मस्त. अरे माग माग लाईन मध्ये. हो तुमच्या हातची नकोय, अभिजित राजेंच्या हातची हवी आम्हाला पावभाजी. बर 5 मिनिटांमध्ये येत आहेत बस. तुम्ही लाईन मध्ये या, तुम्ही लाईन मध्ये व्हा तुम्ही. बॉस, सो मेनी कस्टमर्स. चल. हॅलो मालक, हाऊ डू 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 डू. सर 4 प्लेट पावभाजी आणि एक सेल्फी पण सर. अरे हो मिळणार. सगळ्यांना सेल्फी पण मिळणार, पावभाजी पण मिळणार. चला आधी लाईन मध्ये उभे राहा. चला लाईन मध्ये उभे राहा. मिळणार. नक्की मिळणार. सगळं व्यवस्थित तुम्हाला पाहिजे तेच मिळणार आहे. येस बॉस. चल आटोपता घे. किती लांब लाईन लागली बघ. हे तर 2 तासापासून येऊन थांबलेत. घ्या आटोपता घ्या लगेच. बिलकुल. हळदी कुंकू. पावभाजी रेडी. सर एक सेल्फी. हा शुअर व्हाय नॉट. मंगे बॉस मी कशाला. ये. वहिनी, आज ना मला खूप आनंद झाला. इतका आनंद ना की रडावं की हसावं काहीच कळत नाही. का ग? आमचं हे ध्यान कामाला लागलंय. आता असं वाटतं ना इथून पुढे खूप काही चांगलं होणार आहे. तुम्ही दादाला सांगाल ना ह्याचं काही चुकलं तर ओरडू नका म्हणून. अगं तू अजिबात काळजी करू नकोस, हे नाही कोणावर रागवत. आज ना वहिनी मी याच्या आवडीचं जेवण बनवणार आहे. कर ना, नक्की कर. आणि काही मदत लागली तर सांग मला. मधू, सगळ्यांना तू त्याला फक्त मारताना दिसतेस, पण प्रेम आहे तुझं तुझ्या नवऱ्यावर. अहो विश्वासची आई, आम्हाला पण बघू द्या ना जरा. चल बाहेर. उंबर ओलांडलात ना तर याद राखा, अरे चिखलाचे पाय घेऊन घरात येतात, कोणी आत यायचं नाही. देवा, माझ्या घरचा टीव्ही आणि मलाच मेला सुखाने बघता येत नाही. बाजूला आत नाही. नमस्कार. आज आपण आलो आहोत पावभाजीच्या एका साध्या सुध्या गाडीवर. मुंबईत अशा अनेक पावभाजींच्या गाड्या आहेत, पण ही गाडी इतकी साधीसुधी नाहीये. नेमकं काय आहे इथे एवढी गर्दी का जमली आहे? अशी कोणती पावभाजी मिळते इथे? कोण बनवतं ही पावभाजी ज्याची लज्जत काही औरच आहे? इथे पावभाजी बनवत आहेत स्वतः शेफ अभिजित राजे. हे अभिजित काका आले टीव्ही वरती. काकू अभिजित काका टीव्ही वरती आले. हो? कुठं पाहिलंस तू? विश्वास दादाच्या टीव्ही वरती. चला लवकर चला. मलाही बघायचं यांना. विश्वासची आई, अहो असं काय करताय? बघू द्या ना आम्हाला टीव्ही. चुप बसा, हाकलून देईन एकेकाला. मला बघायला द्या. आमचे हे आलेत ना टीव्हीवर. हो, पण जरा हळू बोला. त्या खडूस बाईने ऐकलं ना तर टीव्ही बंद करीन. काय पण म्हणा, लकी आहात तुम्ही. अभिनंदन तुमचं. अरे देवा, ही बघा, हिचा नवरा टीव्हीत दिसतोय आणि ही गर्दीत लांबून त्याला बघते. अगं अशी लांबून काय बघतीयस? तुझा नवरा टीव्हीत दिसतोय आणि तू अशी लांब काय उभी राहिली आहेस? आत ये. ये ग. बाजूवर काय सरका बाजूला. या.
गाडीकडे कोणाचं लक्षही जात नव्हतं आणि आज इथे पावभाजी खाण्यासाठी लांबच्या लांब रांगा लागल्या आहेत. आजकाल मोठमोठे सेलिब्रिटीज अशी सोशल एक्सपेरिमेंट करत असतात. हा देखील एक सोशल एक्सपेरिमेंटचा भाग आहे का? विचारूया शेफ अभिजित राजेंना. सगळ्या संपत्तीचा माझ्यासाठी एका क्षणात त्याग करून रस्त्यावर आलात. शून्यातनं सुरुवात करून 8 दिवसात दाखवून दिलं तुमच्यात किती धमक आहे आणि तुम्ही काय करू शकता. मला तिथे जायला हवं. यांचं होणारं कौतुक मला स्वतःच्या डोळ्यांनी प्रत्यक्ष पाहायचंय. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग मॅम. गुड मॉर्निंग. ये काय रे, तू काय इथे उभा राहिलायस? पहिल्यांदा आलायस का? आपल्या अभिजित सरांचं रेस्टॉरंट आहे. तुझे सोहम सर मॅनेज करतात सध्या सगळं, पण या रेस्टॉरंटशी जोडलं गेलेलं अभिजित सरांचं नाव कोणीच वेगळं करू शकत नाही. काय रे, येतोयस ना? हो. So sweet of you. Thank you very much. Thank you. Thank you. विश्वास मॅडी, Thank you. इकडे या. Yes, sir. Yes, sir. काय रिपोर्ट कालचा? मॅम, काल काय ठरलं ते सांगा. मी काय विचारतोय? हो सर, कालचा रिपोर्ट ना ते काल काल काय? काल पुढे बोल ना. कशी होती पावभाजी अभिजित राजेंची? घाण, वाईट, टेस्टलेस. मला खूप आवडली. सॉरी म्हणजे मला खूप आवडली नाही. हो सर, काही नाही हो, ते खूप माशा घुंगा होते ते तिथे. आणि काय ते छोटीशी गाडी, एकदम फार मोठं असं काही नाहीये तिथे. व्हेरी गुड. मॅडी, मॅडी, मॅडी. व्हॉट सर? कशी होती पावभाजी? मॅम, सर विचारतात ती पावभाजीची चव कशी होती ना. बटरी, यमी, ड्रीमी, आउट ऑफ दिस वर्ल्ड. मी अशी पावभाजी आतापर्यंत खाल्लेली नाहीये. काय? ए सोहम, काय करतोय? काय बडबडते? मी? तू नाही, ही मॅडी. वेळ लागला हिला. मला आत्ताच्या आत्ता सरांच्या हातची पावभाजी खायची. मला खूप भूक लागली. मला सरांच्या हातची पावभाजी खायची. मला पावभाजी खायची. मला पावभाजी खायची आत्ताच्या आत्ता. एवढंच ना, मग मी देते ना तुला पावभाजी. सरांच्या हातची? बघितलंस, अजून सरांचं कौतुक सुरू आहे. मॅडी, इथे सोहम तुझे सर आहेत आणि तू त्यांच्या हातची पावभाजी खाल्लीस ना तर अभिजित राजांच्या हातची पावभाजी विसरून जाशील.
मी बनवू सोहम सर देतील तुला पावभाजी बनवून. शुभ्रा अगं मी कशी बनवू पावभाजी? सोहम, हीच तर संधी आहे त्या अभिजित राजेपेक्षा तू काही कमी नाहीये असे दाखवून देण्याची. आणि पावभाजी बनवणं काय रॉकेट सायन्स आहे का? तुला तर सहज जमेल. जमेल? हा जमेल. एवढंच ना, पावभाजी जाऊया ना. दिली. ए हॅलो, सगळ्यांनी बाहेर या. आज सगळ्या स्टाफ साठी एक गुड न्यूज आहे. आज तुम्हाला सगळ्यांना मी माझ्या हातची पावभाजी बनवून देणार आहे. आज सोहम सरांकडून सगळ्यांना पावभाजीची ट्रीट. काय पण बोला सर, अभिजित सरांची पावभाजी गाडी खूप हिट चालले. अरे म्हणजे काय, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे सरांची इथे येणारे फ्रेंड सुद्धा तिथे गाडीवर जात आहेत सरांची आजची पावभाजी खायला. हो ना, आणि मी असं ऐकलंय की सरांनी गाडी चालवल्यापासून गाडी मालकाने भाडं देखील वाढवलंय, तरी देखील गर्दी आहे. अगदी खरंय. आणि तुम्हाला म्हणून सांगतो सर, जेव्हापासून चाळीत राहायला आलेत ना तेव्हापासूनच चाळीमध्ये एक नवा उत्साह आहे. बघा ना इथं किती डल वाटतं. सर नाही तर फन नाही. हो ना. आणि एक तर इथे तो ड्रायकुला. सोहम सर, अहो तुम्ही कधी आलात? तुम्ही तुमच्या एक्स मालकाचं कौतुक करत होतात ना, तेव्हा आलो. झाले का गप्पा मारून? हे वर्क प्लेस आहे, गार्डन नाहीये. अटेन्शन. तुम्ही ज्या मालकाचं कौतुक करत होतात ना, त्याने त्याची सगळी प्रॉपर्टी आता माझ्या नावावर केली आहे. त्यामुळे तुम्ही इथे 12 तास काम करणार का 16 तास? तुमचा पगार वाढणार का कमी होणार? हे सगळं आता माझ्या हातात आहे. आणि तुझं काय? तुला सरांशिवाय फन नाही येत. तू काय फनफेअरला आलायस? हा? आता एक गोष्ट ना सगळ्यांनी डोक्यात फिट करायची, इथे मी तुमचा सर्वे सर्व आहे, कळलं? आणि माझ्या परमिशन शिवाय कोणी इथे शिंकणार पण नाहीये. तू काय मुद्दाम करतोस? मी इथे सांगतोय शिंकणार पण नाही आणि तू शिंकून दाखवतोस मला. चुकून आले. चुकून काय चुकून? कारण द्यायची नाही मला. तू ये, तू पण उभा राहा यांच्यात. इकडे. आता मी सांगेन त्या ऑर्डर्स सगळ्यांनी पाळायच्या. का, कुठे, कधी, कशाला असले फालतू प्रश्न विचारायचे नाही. मी सांगितलेलं काम व्हायलाच हवं, कळलं? आणि ज्याला कोणाला प्रॉब्लेम असेल ना इकडे, त्याने निघायचं. ए, तू कुठे चाललास? तुम्ही तर आता म्हणले की जा. जायचंय तुला? नाही ना? मरा उभा राहते. आता तुमचा मालक कोण आहे हे कळण्यासाठी आजपासून नाही, इनफॅक्ट आत्तापासून जेव्हा जेव्हा मी तुमच्या समोर येईन ना, तेव्हा मला बाव करायचं. कळतंय का? कळतंय का? येस सर. अरे बॉय, तुला काय कळलंय का? हो, बाव करायचं.
काय मूर्खपणा चाललाय? हे बघा फालतूगिरी बस झाली आता. चला निघा. किती विचित्र रूल आहे हा. फॉलो करावा लागणार. तुम्ही दोघं कशाला थांबलाय? कामाने येत का? चला निघा. येस बरोबर ना? बरं मी आले जरा आज जाऊन. हो. अरे काय वेळ लागलाय का तुला? चल जा कामाला. इडियट. दादा नको नको काय नको? वहिनीला मारू नका. मी कशाला मारू? आमच्याकडे बायका चुकल्या ना नवरे मारतात. आमच्याकडे तसं नसतं. मिक्सर बिघडलाय ना? हो. तरी चटणी वाटायची आहे ना? मग आहे ना पारंपरिक पाटा वरवंटा मिक्सर म्हणून काढला. काय 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 वाटलं? वहिनीच्या हातून मिक्सर बिघडला ना, आता दादा वहिनीला मारणार. अच्छा असं झालं. आता मला कळलं बॉसने वरवंट का उचलला. वहिनी चटणी वाटायला वरवंट उचलला होता. तुम्ही उगाचच घाबरलात. ए 2 पावभाजी घेऊन ये. हो आणतो सर, आणतो. आत्ता बनवतो. तुझ्या हातची नकोय. त्या अभिजित राजेला सांग बनवायला. बघूया त्याच्या हाताला इतकी काय चव येते. माझ्या अभिज किचनचा सगळा धंदा खाल्लाय त्याने. ए तू इथं काय खात बसला? गिराईक वाट पाहते. उठ. हो आलो. अहो थोडं खाऊन घेतलं असतं ना आधी. हा मध्ये पावभाजी बनवतो मग खातो. अरे किती वेळ? आणतोय आणतोय. काय घाणेरडी जागा आहे. खरंच. घ्या सर. हो चला आता तरी खाऊन घ्या. हो. काय रे हे काय बनवलंय?
मीठ कमी आहे यात. जा परत बनवायला सांगा. हो सर, सॉरी सर. अरे लक्ष कुठे आहे तुझं? मीठ कमी पडलंय, नीट बनव. हो. चूक केली का आपण इकडे? नाही, मला वाटलं होतं इकडे चांगली पावभाजी मिळते, पण इकडे जगातली सगळ्यात बकवास पावभाजी मिळते. आता बरोबर आहे ना मीठ? हा हो बरोबर आहे, मी स्वतः चव घेतली. घ्या सर, आता मीठ एकदम बरोबर टाकलंय. चला आता तुम्ही पहिलं खाऊन घ्या. हो. काय बनवलंय? एवढे टोमॅटो घालतात पावभाजीत? हा, साधी पावभाजी पण बनवता येत नाही का तुम्हाला? सॉरी सर. सॉरी का सॉरी? घेऊन जाय. नाही नको, माझ्यामध्ये ठीकठाक आहे टोमॅटो. अरे काय करतोस? किती टमाटे टाकलेस? दुसरं बनव. चल रे, किती वेळ? इतका वेळ लागतो काय? मसाला संपलाय का तुमचा? पानसट झाली आहे पावभाजी. अहो तुम्ही कुठे घेऊन चाललाय मला? चल 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 तर. हे बघ. काय बघू? अरे काय बघू काय, आज मी तुला इथे सरप्राईज द्यायला आणलंय. कसलं काय ते तर सांग ना. सांगत नाही, दाखवतोच. हो हो हो, काय करताय? कुणाला इच्छून शटरला हात लावला? कोणाला नाही. हे बघा, मालकाच्या परवानगीशिवाय तुम्ही हे शटर उघडू शकत नाही. हो हो वॉचमन भाऊ, माफ करा, जातो आम्ही. अहो चला, सॉरी. हा चला, निघा निघा. चला. अहो काय? चल 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 चल. हो काय करताय तुम्ही? हो ते वॉचमन भाऊ परत येते आणि ओरडतील. तुम्ही पण ना कमाल करता. हो, मी त्या साल्याचे कान पिरगळीन. शिवी देताय तुम्ही? हो, वॉचमन तुझा भाऊ तर माझा सालाच झाला ना. तुम्ही पण ना, अहो जरा थांबा. ते ये हे बघ. अहो म्हणजे मी तुला दिसत नाहीये?
मला तर छान दिसतंय. अगं तुझं आणि माझं आपलं नवीन रेस्टॉरंट. नाही आता जरा म्हणजे खराब आहे, पण माझ्या नजरेतून पाहिलंस ना तर छान दिसेल तो. भिंतीला निळा रंग किती छान दिसतोय नाही. हा येस येस येस. आणि ना इथे अशी भारतीय बैठक असेल, इथे पण आणि इथे पण. आपल्या इथे ना त्या टेबल खुर्च्या नको. ओके. छान भारतीय बैठक असेल, लोक असे छान बसतील, समोर आपण उदबत्ती ठेवू आणि लोकांना आपण स्वतः प्रेमाने जेवू घालू. अहो घ्या ना तुम्ही गुलाबजाम घ्या. अरे पुरे कसं असं त्यानं वाढले नाहीस गुलाबजाम. अगं बाई विसरले की काय. हे बघा 2 नाही चालणार, चांगले 4-5 खावे लागतील. रोज नवा मेनू. आपल्याला जे जे पदार्थ करावेसे वाटतात ना, जे जे एक्सपेरिमेंट करावेसे वाटतात ते सगळे करायचे. हे बघ इथे आपलं छोटस पण मस्त असं सुसज्ज किचन असेल आणि जेवायला आणि पाणी प्यायला तांब्याची भांडी चकचकीत. येस. आणि जेवण झालं की शिट्टी. बघा वॉचमन नाही आले. चला चला. एकदा सांगून कळत नाही, परत आला तिथं. नाही वॉचमन भाऊ रागवू नका. आम्हाला ही जागा खूप आवडली आहे. आम्हाला इथे आमचं स्वतःचं रेस्टॉरंट काढायचं आमचं स्वप्न आहे. अहो मग तसं सांगा ना. हे बा इथं मालकाचा नंबर आहे. 10,000 रुपये भाडं आणि 30,000 रुपये डिपॉझिट. 40. नाही आता नाही आहेत तेवढे पैसे आमच्याकडे, पण नाही जमले पैसे की आम्ही फोन करू मालकांना. करा करा. स्वप्न बघा कुठं पैसे लागतात. हा पर स्वप्न पूर्ण झालं तर आमसनी विसरू नका बरं का. हो हो. थँक्यू भाऊ. चला. असावरी माझ्याकडे तुझ्यासाठी एक सरप्राईज आहे. माझ्याकडे तुमच्यासाठी एक सरप्राईज आहे. अरे वा. दाखव दाखव दाखव. नाही आधी तुम्ही दाखवा. ओके. कवी अन्नपूर्णा. आत्तापासून आपलं एकच लक्ष, मिशन अन्नपूर्णा. असावरी अभिज किशन हे मी माझ्यासाठी बघितलेलं स्वप्न आणि अन्नपूर्णा हे मी तुझ्यासाठी बघितलेलं स्वप्न. आपलं नवं रेस्टॉरंट. मला तुला या जागेची मालकीण झालेलं बघायचं. एक चांगला बिझनेस चालवण्यासाठी जे गुण लागतात ते सगळे तुझ्याकडे. आता माझं सरप्राईज दाखव. हे पहा. अरे हे काय. आत्तापासून आपल्या आयुष्यातला प्रत्येक दिवस प्रत्येक क्षण आपल्या या ध्येयासाठी असेल. हो. आणि तुम्ही माझ्या बरोबर आहात. माझी खात्री आहे आपलं स्वप्न पूर्ण होणार आहे. आणि तू माझ्या सोबत आहेस तेव्हा मलाही खात्री आहे. एक मिनिट. अहो 1 रुपयाचं नाणं घ्या ना, शुभ असतं. टाका तुमच्या हाताने टाका. दोघांच्या हात. सोहम कदाचित थोडी कॅशही हवी असू शकते. अपेक्षा असेल त्यांची. अच्छा एवढंच ना. कॅश आहे आपल्याकडे. आलोच. हो. मग कशी वाटली तुम्हाला ऑफर. ऑफरही चांगली आणि पैसेही चांगलेत. शिवाय अभिजित सरांची लेगेसी चालवायची म्हणजे कामालाच आहे. खरं तर मी कमी पैशामध्ये सुद्धा काम करायला तयार झालो असतो. नाही हो, खरं तर हा तुमचा मोठेपण आहे. म्हणजे अगदी खरं सांगू तर तुम्ही तर कवड्या घेताय कवड्या. मी खरं सांगतेय. अहो तुम्ही तुमच्या करिअरवर उदार होऊन हा एवढा मोठा निर्णय घेतलात यातच मला इतकं बरं वाटलंय.
नाही करिअरवर उदार नाही, मला समजलं नाही तुम्ही काय बोलताय. हो पण आय जस्ट रिअली होप तुम्हाला अभिजित राजेंसारखं हॉटेल चालवता येईल हा. कारण ते असताना म्हणजे या रेस्टॉरंटमध्ये तुडुंब गर्दी असायची. तुम्हाला सांगू का, ते गेल्यानंतर एका शेफने बिचाऱ्याने खूप प्रयत्न केला हॉटेल चालवायचा, नाही जमलं. सगळे लोक म्हणायला लागले अभिजित राजे समोर तर हा फारच सुमार शेफ आहे. बळीचा बकरा झाला ना बिचाऱ्याचा. पण तुमचं खरंच खूप कौतुक आहे हा, तुम्ही इतकं मोठं चॅलेंज स्वीकारलंय. अरे बाप रे. म्हणजे आता तुम्ही हो म्हणालात आणि आम्ही आता कसे मोकळे झालो सगळ्यातनं, हो ना रे. ठीक आहे, तुमची सायनिंग अमाऊंट. नाही, मी एवढ्या कमी पैशात काम करणार नाही. आणि हे पैसे नाही आहेत, या कवड्या आहेत कवड्या. आणि मला दुप्पट रक्कम हवी आहे, नाही खरं तर तिप्पट. मी या हॉटेलला माझं नाव देणार नाही. आणि हॉटेल चालो किंवा न चालो त्याची माझी जबाबदारी नाही. एक मिनिट, तिप्पट रक्कम आणि काय या कवड्या आहेत? काय म्हणायचंय काय तुम्हाला? तुम्ही नाव देणार नाही म्हणजे? कारण मला बळीचा बकरा बनायचं नाहीये, दुसरं कोणीतरी शोधा. काय तोंडाला येईल ते बडबडतोयस? मगाचपासून तुला मान देतोय, तू माझा अपमान करतोयस. हे बघ, असली माणसं नको आहेत आपल्याला. मलाही तुमची गरज नाहीये. अभिजित राजेंसारखे मोठे शेफ ही जागा सोडून जातात, म्हणजे या जागेतच खोट आहे. मला माझं करिअर बर्बाद करायचं नाहीये. मग जा, तुझ्यासारखे खूप बघितलेत. सोहम, अभिजित सरांची जागा इतक्या सहजासहजी मी कोणालाच नाही घेऊ देणार. हे अभिज किचन तर तुलाच चालवावं लागेल, तेही स्वकष्टाने. अभिजित सर चालवायचे अगदी तसंच. रेडी? थांबा, आपल्याला पाहिजे तेवढे पैसे जमले असतील का हो? बघूया तर खरं. घे फोड. नको नको, तुम्हीच फोडा. बरेच आहेत ना पैसे. आपण ना पहिल्यांदा असे वेगळे करूया जरा. हे 55 हे एकूण 25,455. पण ते वॉचमन भाऊ काय म्हणाले होते हो, की 10,000 रुपये भाडं महिना आणि 30,000 रुपये डिपॉझिट. पैसे कमी पडतात आपल्याकडचे. ते देतील का जागा आपल्याला? देतील, मला खात्री आहे. नाहीच दिली तर अजून पैसे जमू. राय तो बनताय, आज त्या मालकांना भेटून येऊच. असं म्हणता? बरं ठीक आहे, मग मी शुभ्राला कळवते. कर. हॅलो शुभ्रा, एक आनंदाची बातमी आहे. या मालक ते या बसा. खुर्ची दे रे. बसा 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 बसा. चहा कॉफी काही घेणार? नाही नको, धन्यवाद. तू जा रे. हा बोला. आम्हाला इथे या तुमच्या जागेत रेस्टॉरंट सुरू करायचंय. मी अभिजित राजे, मी शेफ आहे आणि ही माझी बायको आसावरी. नमस्कार. आम्ही हे दोघं रेस्टॉरंट चालवणार आहोत. बर. आणि आम्ही तुमच्या जागेची छान काळजी घेऊ, चिंता नका करू तुम्ही.
ते सगळं ठीक आहे, पण 30,000 डिपॉझिट आणि महिना 10,000 भाडं. बरं, भाडं दर महिन्याच्या 1 तारखेला मिळालं पाहिजे.